अन्याय मनपा कर्मचारी तुपासी मनपा कर्मचारी तुपासी मुंबई मनपाचा अयोग्य कारभार पगार सत्र वेतन आयोगानुसार आणि पेन्शन मात्र माझं विजय पाटील, मी पेन्शनर्स असोसिएशनचा अध्यक्ष आहे. सगळे माझे सगळे पदाधिकारी आहेत, सहकारी आहेत आणि आमचा जो महत्त्वाचा इश्यू आहे तो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगासंदर्भातला त्यांची मागणी आहे आणि या मागणीसाठी आपण सप्टेंबर 2023 पासून सातत्याने पाठपुरावा करत आहोत. सगळ्या अधिकाऱ्यांकडे लोकप्रतिनिधीकडे आपली पत्रव्यवहार झालेले आहेत, परंतु अजूनही त्याच्यावरती निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे सगळ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीने मागणी करण्यात आली की आता एक मोठं आंदोलन छेडल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही. त्यामुळे पाठीमध्ये तुमचा जो विभाग कॅमेराप्रमाणे जवळजवळ 700 लोक आपले सेवानिवृत्त कर्मचारी हे आज आजच्या आंदोलनात उपस्थित आहेत. खरं तर आता यांनी मैदानात उतरूच नाही अशी अवस्था त्यांची आहे शरीराची, कारण यांचं वय आता 60 ते 90 वर्ष वयोगटातली मंडळी आहे आणि आपल्या हक्कासाठी यांना उतरायला लावतोय ही शर्मेची बाब आहे प्रशासनाच्या दृष्टीने. हे काही त्यांना शोधणार नाहीये. याचा जर प्रशासन केलंय प्रशासन आपली भूमिका आपलं काम नीट करत नाही. म्हणूनच ते एवढे सगळे बुजुर्ग मंडळी रस्त्यावर उतरलेले आपल्या हक्कासाठी. आणि सर्वात मोठं हे नोबल कॉज आहे. मुलांना शिकवणं राष्ट्रीय कर्तव्य आहे. राष्ट्रीय कर्तव्य केलेल्या लोकांना त्यांच्यासाठी असं उन्हातानात पावसामध्ये यायला लावलं याच्यासारखी शर्मेची गोष्ट आहे. हे प्रशासनाला कळलं पाहिजे पहिलेच. आणि आता ह्या आंदोलनामध्ये आम्ही शासनाचे लोक सहभागी झालेले आहेत. आज सकाळी आम्हाला महापौरांनी बोलवलं होतं, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्याच्यात भेट झाली नाही. परंतु आता आम्हाला अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा लवंगारे मॅडम यांनी बोलवलं होतं. पोलीस आमच्या माध्यमातून आम्ही त्यांची भेट घेतली. त्यांनी आमच्याकडून शिष्टमंडळाकडून 10 दिवसाची मुदत मागितलेली आहे. पुढील 10 दिवसामध्ये आम्ही याच्यावरती नक्की निर्णय घेऊ अशी त्यांनी आम्हाला कमिटमेंट दिलेली आहे. आम्ही त्यांना तेही सांगितलं आहे, जर 10 दिवसात निर्णय झाला नाही तर याच्यापेक्षा पुढचं जे आंदोलन होईल ते मोठं होईल आणि मग त्याच्यामध्ये काही लोकांचे बळी पण जातील. स्पष्ट भूमिका आमची आहे. इथपर्यंत जो आलो प्राथमिक बसलेले सगळे कर्मचारी ते वैतागलेले आहेत, ते अतिशय त्रासलेले आहेत. त्यामुळे आणि यांचं वय आता 70-75 आहे, 70-75, 90 पर्यंत आहे. एखादं काय सांगू शकतो. आज इथे बसले सभागृहामध्ये मोर्चाला चौकडून मॅडम म्हणजे त्यांचं वय 80 आहे. आता त्यांचं काही झालं तर उद्या रस्त्यामध्ये याचा प्रशासनाने अतिशय गंभीरपणे विचार केला पाहिजे. आणि ही जाणीव सर्व पदाधिकाऱ्यांनी माननीय अतिरिक्त यांना सांगितलेली आहे. तर त्या अस्वस्थ होत्या स्वतः, कारण त्या 10-15 मिनिटांमध्ये बसलेल्या होत्या. आम्ही बसलो होतो, त्या उभं राहून काही बोलत होत्या. एवढ्या त्या सुद्धा गंभीर आहे. आणि म्हणून त्यांनी विनंती केली जो उपोषणाचं आंदोलन थांबवा. पुढच्या 10 दिवसामध्ये याच्यावरती संपूर्ण आमच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने बैठक लावते आणि याच्यावरती निर्णय तुम्हाला देतो. 10 दिवसात त्यांनी मुदत मागितलेली आहे. आम्ही चला आतापर्यंत विश्वास ठेवणार, आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून बघतो. त्याच्यानंतर मात्र मग वेगळ्या प्रकारे आंदोलन छेडले जाईल. आजचं जे लक्षवेधी आंदोलन होतं ते तुम्ही मागे घेता. आता आजचं आंदोलन आम्ही इथं थांबवणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. त्याच्यानंतर आम्ही त्यांनी आमच्याकडे मुदत मागितलेली आहे. आम्ही नाही बोललो, आम्ही तर जिल्ह्यावर ठाम होतो, पण त्यांनीच मुदत मागितली. मी त्यांना म्हटलं ते 15 दिवस बोलले, आम्हाला वेळ द्या. म्हटलं मग 15 दिवस की 8 दिवस 10 दिवस नक्की सांगा. मग त्यामुळे किमान 10 दिवस तरी मला वेळ द्या, मी संपूर्ण माहिती घेते. याच्यावरती निर्णय घ्यायला मला सोपं जाईल. पण आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही त्यांना अल्टिमेट दिलं होतं. त्यांनी मुदत मागून घेतली आमच्या शिष्टमंडळाकडून 10 दिवसाची आम्ही त्यांना दिलेली आहे. जर त्याही उपर नाही झालं तर मात्र मग वेगळ्या पद्धतीने आज आम्ही पेन्शनर लोक सगळे उपस्थित आहोत आणि या उपस्थितीसाठी सगळेजण म्हणजे जवळजवळ पुणा, सातारा या इथून सर्वजण जमा झाले. पीडित आहे, व्याधी कोणाकोणाला झालेली तरीही ते इथे आलेले आहेत आणि त्यांची एकच मागणी आहे की आम्हाला 7वा आयोग लागू करावा. आज आम्ही प्रत्येक जणांना भेटायला जातो ना, त्यावेळेला फक्त आम्हाला त्यांना आमची व्यथा सांगतो, आमची व्यथा तेच आम्ही सांगतो. आज आम्ही 10 दिवसांनी सांगतो, 5 दिवसांनी सांगतो, हे असंच सांगितलं जातं. त्याच्यावरती कोणताही पोस्ट आम्हाला कोणत्याही उत्तर दिलं जात नाही. आजही आयुक्त आम्ही निवेदन देऊन सुद्धा आम्हाला त्यांनी कोणत्याही कोणतीही संयुक्त
अजूनही तरी शासनाने ह्या आलेल्या लोकांचा विचार करून त्याच्यावर गांभीर्याने विचार करून निर्णय द्यावा अशी आमची सर्वांची विनंती. मॅडम तुम्ही आताच म्हणालात की या अगोदरही अशीच उत्तरं मिळालेली आहेत की 5 दिवसाने सांगतो 10 दिवसाने सांगतो. तसंच आताच उपायुक्त मॅडमने सुद्धा तेच उत्तर दिलेलं आहे की या 10 दिवसामध्ये आपण मिटिंग बसतो. पुन्हा तसंच होणार नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आंदोलनाला तयार आहोत. आणि पावसाळ्यामध्ये सिनियर सिटीजनला एवढा त्रास देऊन उभं करणं शासनाला हे कळलं पाहिजे की आम्ही एवढे जण जर पावसामध्ये उभे राहून एवढं करतो तर इथपर्यंत आणून देण्याची जबाबदारी कोणाची होती? त्यांचीच आहे ना. त्यांनीच दिला ना आम्हाला इथपर्यंत आम्हाला काय इथे आंदोलन करायला लागलं? जर त्यांच्याकडे आम्ही ह्या संयुक्त मिटिंग घेतल्या होत्या ते लावा म्हणून सांगत होतो, त्या लावल्या नाही म्हणूनच आज आमच्यावर काय एवढे उत्तर झालेले आहेत लोक, त्यांना इथे येण्याची गरज नाही. निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन, युवा स्तंभ न्यूज नेटवर्क.